पुण्यात गणेश आरतीचा नवा विश्वविक्रम नोंदवला गेलाय। ढोले पाटील शैक्षणिक संस्थेत 1724 महिलांनी एकाच वेळी दिवे ओवाळून अयोध्येच्या शरयू आरतीचा गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मोडलाय। प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त ईद ए मिलाद सण आज राज्यभरात साजरा केला जातोय। तर ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर गोरगरिबांना संसारोपयोगी वस्तू आणि धान्य वाटप करण्यात येत आहे। पुण्यातील ॲट्रेस्ट्री संस्थेतर्फे वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक संस्थांच्या कार्याचं प्रदर्शन करणारा देणे समाजाचे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। तर 12 ते 14 सप्टेंबर कालावधीत पार पडणाऱ्या या उपक्रमात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या 24 संस्था आपल्या कार्याचा आढावा मांडणार आहेत। राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना आता मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात आरोग्यविषयक तपासण्या करण्याची परवानगी मिळाली आहे। तर या निर्णयामुळे विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे 17 लाख कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नागपूरमधील उपोषण अखेर मागे घेण्यात आले। ओबीसींच्या 14 पैकी 12 मागण्या सरकारने मान्य केल्यानं हे उपोषण मागे घेतल्याचं डॉक्टर बबनराव तायवडे यांनी सांगितलंय। अहिल्यानगर बीड या 2 जिल्ह्यांना जोडणाऱ्या अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गाचे 4थ्या टप्प्यातील 132 किलोमीटरचं काम पूर्ण झालं असून येत्या 17 सप्टेंबर पासून या मार्गावर रेल्वे वाहतूक सुरू होणार आहे। जून ते ऑगस्ट या गेल्या 3 महिन्यात महाराष्ट्रात 45,921 कोटींची FDI गुंतवणूक झाल्याची माहिती ट्रेंड अहवालाने दिली आहे। ती या गुंतवणुकीतून महाराष्ट्राच्या रोजगाराला मोठी चालना मिळते। हॉकी आशिया कपच्या सुपर 4 टप्प्यात भारताने मलेशियाचा 4-1 असा पराभव केलाय। या विजयासह संघाने सुपर 4 पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 चं स्थान मिळवलंय।